नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आली. अगदी भन्नाट आणि हेल्दी सर्वांनाच आवडणारी आणि कमी मेहनतीमध्ये कसं बनवायचं ते पाहायचे. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण ह्या मेजरिंग कपने अगदी पाव कप आपण ह्या ठिकाणी तांदूळ घेतले आहेत. आपण जे नेहमी तांदूळ वापरतो तेच तांदूळ घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 कप पाणी टाकून तांदूळ सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ स्वच्छ धुवून झाले की आता ह्यामधलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे. आणखीन आपण 1 कप ह्या ठिकाणी पाणी टाकून ठेवलेलं आहे. एक 5 मिनिटाकरता आपल्याला तांदूळ असेच बाजूला ठेवायचे आहेत. तांदूळ भिजेपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची. ह्या ठिकाणी 4 काजू घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 4 बदाम घेणार आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त तांदूळ घेतले तर जास्त ह्या ठिकाणी ड्रायफ्रुट्स वापरले तरी चालतात. ह्या ठिकाणी मी काजू आणि बदामच घेतले. तुम्ही पिस्ता वगैरे घेतलं तरी चालते. आता हे कट करण्याची पद्धत अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते की असं जर केलं तर आपल्याला लागण्याची हाताला सुद्धा भीती नसते आणि पटकन आपण हे कट करू सुरीने जर करायला गेलं तर अगदी छोटे-मोठे होतात. पण अगदी पातळ आकारामध्ये ह्या पद्धतीने जर आपण चिप्सच्या खिसणीने खिसलं तर अगदी पटकन खिसून तयार होते आणि अगदी पातळ काप तयार होतात. अगदी ही योग्य पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. साधी, सोपी, सहज कोणालाही जमणारी पद्धत आहे. आता सर्व काजू आणि बदाम आपल्याला असंच खिसून घ्यायचे. चला तर काजू आणि बदाम कट करून झालेले आहेत. अगदी छान आकारात कट करून घेतलेला आहे. आता गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचं आहे. पॅन ठेवल्यानंतर साजूक तूप आपण 1 चमचा टाकून घेतलेला आहे. बटर टाकलं तरी चालते. तूप आपल्याला जास्त गरम करायचं नाही किंवा जास्त कडकडू द्यायचं नाही. थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहेत ते टाकून द्यायचे. अगदी हलक्या हाताने आपण आता ह्याला थोडंसं हलवून घेणार आहोत. जास्त आपल्याला हे भाजायचं नाही किंवा खूप लवकर हे तळले जातात. त्यामुळे गॅस मीडियम ठेवून आपण तळून घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी गॅस अगदी मीडियम केलेला आहे. साईडला आता जे भाजलेले आपले ड्रायफ्रुट्स आहेत त्याला थोडं आपल्याला साईडला घ्यायचं आहे. जे तूप साईडला करायचं आहे त्या तुपामध्ये आपण थोडासा खोबर खिसून टाकणार आहोत. खोबर अगदी थोडंसं टाकायचं आहे. जर जास्त टाकलं तरी चालते. ह्या ठिकाणी 1 चमचा इतकं खोबर खिसून टाकलेलं आहे आणि सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी छान रंग आलेला आहे. गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपण तळून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपण गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. त्यानंतर अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. ते छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे. दूध उकळायला ठेवल्यानंतर आपण ह्या ठिकाणी तांदूळ भिजू घातलेले आहेत. त्या तांदळामधलं आता आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. एक चाळणी घ्यायचं. चाळणीवरती तांदूळ टाकून द्यायचं आणि आपल्याला व्यवस्थित त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. तर पूर्णतः ह्या ठिकाणी पाणी काढून झालेलं आहे. 1-2 मिनिटाकरता आपण असंच ठेवणार आहोत जे की वरचं पाणी जे आहे ते शिल्लक राहिलं पूर्ण निघून जाईल. अगदी सुके आपले हे तांदूळ झालेले आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे. अगदी रवाळ असं आपण आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. नेहमी तर आपण कुकरमध्ये बनवतोच, पण कुकरपेक्षा सुद्धा अगदी फास्ट प्रोसेस आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी तशीच खीर तयार होते. अगदी मस्त आपण दरदरीत तांदूळ काढून घेतले. त्यामुळे थोडीशी वेलची काढून आणखीन एक वेळेस फिरवून घ्यायचे. आता जे उकळलेलं दूध आहे ते ड्रायफ्रुट्समध्ये आपण आता ह्या ठिकाणी टाकून दिलेलं आहे. दूध टाकून झालं की जे तांदूळ आपण मिक्सरला काढलेत त्यानंतर ते टाकून द्यायचे. गॅस मिडियम ठेवून एक 5 ते 10 मिनिटाकरता अगदी गॅस मिडियम ठेवून आपण ह्या ठिकाणी जे तांदूळ जे टाकलेले आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जे की छान मऊसर होतील असे ह्या पद्धतीने आपण शिजवून घेणार आहोत. जे शिल्लक राहिलं होतं मिक्सरच्या भांड्यात ते सुद्धा आपण आता ह्या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून टाकलेलं आहे. अगदी एक उकळी येऊ द्यायचं आपल्याला. एक उकळी आल्यानंतर ह्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. जे की छान वाफरलं जाईल आणि जे आपण जे तांदूळ काढून घेतलेत कच्चे तांदूळ असल्यामुळे छान शिजले जातील. त्यासाठी आता वरी आपण एक प्लेट ठेवलेली आहे. एक 5 मिनिटाकरता आपण छान प्लेट झाकून ठेवलं आणि छान उकळी आलेली आणि जे तांदूळ जे आहेत आपले बारीक होते ते मस्त शिजून मऊसर झालेले आहेत. अगदी छान सुंदर अशी आपली खीर बासुंदी खीर बनवून तयार झालेली आहे. नेहमीपेक्षा वेगळी आहे आणि करण्याची योग्य पद्धत आहे. की ट्राय करून पहा. बिलकुल ही खीर बिघडणार नाही. तांदळाची खीर बनवण्यासाठी तर भरपूर वेळ लागतो, पण अशा पद्धतीने केलं तर वेळ पण वाचतो आणि कमी साहित्यामध्ये आपण झटपट ही खीर जेव्हा पाहिजे तेव्हा बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी आपण शेवटी साखर टाकलेली आहे, कारण तांदूळ शिजते वेळेस साखर जर टाकली तर चिकट होतं. त्यामुळे थोडंसं आपण नंतर साखर टाकलेली आहे. छान आपला हे भात शिजून झाला मध्ये की आपण शेवटी साखर टाकून घेतलेली आहे. साखर टाकल्यानंतर एक 5 मिनिटाकरता आपला गॅस मिडियम. आता साखर टाकल्यानंतर सुद्धा आपण एक 2 मिनिटाकरता असंच प्लेट ठेवून देणार आहोत. जे की साखर छान मिक्स होऊन जाईल आणि टेस्ट चांगली येईल ह्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे. आता अगदी मस्त आपली ही खीर शिजून तयार झालेली आहे. अगदी घट्टसर जशी पाहिजे तशी आपण ह्या ठिकाणी खीर बनवून घेतली आहे. तुम्हाला तर अगदीच घट्ट हवी असेल तर जास्त तांदूळ टाकलं तरी चालते किंवा ह्यापेक्षा पातळ हवी असेल तर दूध टाकलं तरी चालते. थोडंसं बॅलन्सिंगसाठी आपण ह्या ठिकाणी मीठ टाकून घेतलेलं आहे. अगदी चुटकीभर इतकं मीठ टाकलेलं आहे. मीठ जास्तीचं टाकायचं नाही.
आता ह्या ठिकाणी सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत. 2 मिनिटाकरता मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्या ठिकाणी आपला गॅस बंद करायचा आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. एक बाउल घेतलं, त्या बाउलमध्ये आता आपण जी खीर बनवलेली आहे ती काढून घ्यायचं आहे. पितृपक्ष विशेष आपण ह्या ठिकाणी खीर बनवलेली आहे. अगदी स्पेशल खीर आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी मस्त घट्टसर खीर बनवून तयार झालेली आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारी. तुम्हाला ही खीर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. किंवा माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. अगदी वरतून सुद्धा थोडेसे आपण बदाम टाकून घेतलेले आहेत मस्त आपल्या डेकोरेशनसाठी. अगदी छान अशी ही खीर बनवून तयार झाली. तुम्हाला ही खीर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.